आताची मोठी बातमी। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पुन्हा पावसाची शक्यता। हवामान खात्याचा मोठा अंदाज। 5, 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस होणार। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुढील 3 ते 4 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाची शक्यता नाकारता येत नाही। यावर्षी पावसाने राज्याला चांगलाच दम दिला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा कालावधी उशिरा झाल्याने आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात नुकसान झाले। त्यातच बंगालच्या उपसागरातील मोठा चक्रीवादळाचा परिणाम आणि आता पुन्हा सुरू झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही हैराण झाले आहेत। प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासात तापमानात फारसा बदल होणार नाही, परंतु त्यानंतर हवेत उष्णतेत वाढ जाणवेल। किमान तापमान 2 दिवस स्थिर राहील, मात्र त्यानंतर 2 ते 3 अंशांनी घसरण्याचा अंदाज आहे। विशेषतः विदर्भात तापमानात 2 ते 4 अंशांची घसरण दिसून येईल। आज कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष इशारा देण्यात आलेला नाही, मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 5 नोव्हेंबरला रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच सिंधुदुर्ग, रायगड, धाराशिव आणि लातूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। 6 नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरमध्येही पावसाचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे। याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। 7 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचे संकेत आहेत। एकूणच राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावले असून शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।